गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो विहकमसो वीसम परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहना दियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे, उपयोगाचं प्रकरण सुरू आहे. लब्धी उपयोग भावेंद्रिय यामधला उपयोग हा शब्द आणि उपयोग हे जीवाचं लक्षण पण सांगितलेलं आहे. ज्ञान दर्शन म्हणजे उपयोग, अशा प्रकारे उपयोगाला आम्ही सांगता पण येऊ शकतो. यापैकी ज्ञान कसं आहे तर ज्ञान साकार आहे, सविकल्पात्मक आहे, आकृतीला जाणणारं आहे, रंगरूप यांना भेदांना प्रभेदांना ज्ञान जाणतं. आणि जे दर्शन आहे हे निराकार आहे. अशा तऱ्हेने दर्शन सत्तारूप अवलोकन आहे. त्या ठिकाणी विशेष न जाणता केवळ सत्तारूप सामान्य प्रतिभास याचा अर्थ दर्शन चेतना हा आहे. काल आपण ज्ञानापर्यंत भेद बघितलेले होते, ज्ञानोपयोगाचे भेद बघितलेले. 8 भेद ज्ञानोपयोगाचे आहे, कारण ज्ञान मार्गणा 8 प्रकारची आहे, म्हणून आपण 8 भेद ज्ञानोपयोगाचे बघितले. आता दर्शनोपयोग आपण बघतो आहे. दर्शनोपयोगामध्ये बऱ्याच वेळेला दर्शन हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसं एखाद्याला सम्यक दर्शन प्राप्त झालं, इथेही दर्शन शब्द आहे, पण सम्यक दर्शन या शब्दामध्ये दर्शन या शब्दाचा अर्थ श्रद्धा हा अभिप्रेत आहे. म्हणून तो श्रद्धा गुण आणि दर्शन गुण इथे जे चेतनामधला सांगणार आहे हा सर्वस्वी अलग आहे. दुसरं आपण म्हणतो मी मंदिरात गेली आणि प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतलं हे म्हणत असतानाही दर्शन म्हणजे सामान्य प्रतिभासात्मक दर्शन हा अर्थ इथे अभिप्रेत नसून ते चक्षु इंद्रियांनी होणारं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान होण्यापूर्वी जर सामान्य प्रतिभास आहे ते मात्र दर्शन असणार आहे. किंवा दर्शन हा शब्द जसं आपण म्हणतो की वस्तू सामान्य विशेषात्मक आहे, यामधला सामान्य शब्दाला जर मी म्हणत असेल की सामान्याचा प्रतिभास होणे तर दर्शन आहे, तर माझं ही व्युत्पत्ती किंवा कथन बरोबर आहे का? वस्तू सामान्य विशेषात्मक आहे, यामधला जो सामान्य आहे त्याचं अवलोकन ते म्हणजे दर्शन चेतना आहे का? प्रश्न. उत्तर अभिप्रेत आहे. चुकीचं आलं उत्तर तरी चालेल. वस्तू मुळातच नित्य अनित्य आहे, एक अनेक आहे, तत आहे, सामान्य विशेषात्मक आहे. असं असताना जो सामान्याला ग्रहण करतं ते दर्शन, असं जर मी दर्शन शब्दाची व्याख्या केली तर ही चूक आहे की बरोबर आहे? आणि चूक असेल तर का, बरोबर असेल तर का? बरोबर आहे. बरोबर आहे. ही व्याख्या देखील दर्शन शब्दाची इथे अभिप्रेत नाही. इथे वस्तू सामान्य विशेषात्मक आहे असं म्हणत असताना वस्तूमध्ये मुळातच 2 अंश आहे, एक सामान्य अंश आणि एक विशेष अंश. सामान्याचा जो ग्रहण करतो तो द्रव्यार्थिक नयाचा विषय आहे, थोडं लक्षात घ्या. आणि जे विशेषाला ग्रहण करतो ते पर्यायार्थिक नयाचा विषय आहे.
म्हणून वस्तू सामान्य विशेषात्मक आहे या शब्दामधला जो सामान्याला ग्रहण करतो ते दर्शन असा अर्थ इथे अभिप्रेत नाही दर्शन चेतनेचा. क्लिअर? तो कशाचा? सामान्य. सामान्य पाहिलं हा झाला ध्रुवांश वस्तूमधला आणि तो आहे आमचा द्रव्यार्थिक नयाचा विषय. आता इथे जे आपल्याला सामान्य अभिप्रेत आहे, सामान्य अभिप्रेत आहे म्हणजे वस्तू जाणण्याच्या आधी जीवाची जी सजगता पाहिजे, वस्तूला जाणण्याविषयीची जी तत्परता पाहिजे, की जी तत्परता असताना एका इंद्रियाचा उपयोग संपलेला आहे आणि दुसऱ्या इंद्रियाचा ज्ञानोपयोग सुरू व्हायचा आहे, त्याच्या मधली जी अवस्था असणार आहे ती आहे दर्शन चेतना. दर्शन चेतना लक्षात आली? समजा मी कर्णेंद्रियांनी आत्ता ऐकते आहे, ऐकण्याचा विषय संपला आणि मला समोरची वस्तू दिसली हे तर ज्ञान झालं, पण त्या दिसण्याच्या पूर्वी चक्षु इंद्रियांनी जाणण्याविषयी हा तत्पर झाला, सजग झाला. ही मधली जी अवस्था आपल्याला लक्षात येत नाही पण ही अवस्था होते आणि ती आहे दर्शन चेतना. प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत हे लावावं लागतं की एका इंद्रियाचा ज्ञानोपयोग संपला, दुसऱ्या इंद्रियाचा ज्ञानोपयोग सुरू व्हायचा आहे. सुरू होण्याच्या मधली जी अवस्था आहे ती त्या ठिकाणी एक तर चक्षुदर्शन असेल, अदरवाईज अचक्षु दर्शन असेल. कोणतं तरी एक दर्शन तिथे असते की ज्याच्यामध्ये केवळ चेतनेची सावधानता आहे, चेतनेची तत्परता आहे परत दुसऱ्या वस्तूला जाणण्याविषयीची. आणि त्याच्यामध्ये वस्तूचा रंग लक्षात येत नाही, रूप लक्षात येत नाही, आकृती लक्षात येत नाही, केवळ सत्तारूप सामान्य काहीतरी आहे हे प्रतिभासित होतं. ते आहे दर्शन चेतना. क्लिअर? दर्शन चेतना क्लिअर झाली? म्हणून दर्शन शब्द अनेक अर्थाने वापरला जातो, पण यातला हा अर्थ किंवा थोडं सायंटिफिकली जर आपल्याला बघायचं असेल तर आपण हेही म्हणू शकतो की समजा मला वाटतंय जेव्हा दर्शनाचं प्रकरण घेतलं तेव्हा सांगितलं पण आहे डिटेल की समजा आपण गरम तवा आहे गॅसवर ठेवलेला आणि त्याला न कळत आमचा बोट लागला. बोट लागल्या क्षणी ज्ञान होतं का? गरम आहे तवा हे जाणवतं का? नाही. एकदम लागल्याबरोबर थोडा काही समय गेला. संवेदना मेंदूपर्यंत जाईपर्यंत वेळ जो लागतो. हा बरोबर. म्हणजे तव्याला म्हणजे आमचा गरमपणाशी तव्याशी आणि स्पर्शनेंद्रियाचा सन्निकर्ष झाला, त्या समयी आम्हाला गरमचं ज्ञान झालं नाही. त्या स्पर्शनेंद्रियाची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचली आणि मग त्या ठिकाणी जे केंद्र आहे ज्ञान केंद्र त्याच्या माध्यमातून ही वस्तू गरम आहे असं जे ज्ञान झालं. मग हे ज्ञान झालं तर ती संवेदना पोचण्यासाठी जो काही वेळ लागलेला आहे तो आहे आमचा दर्शन चेतनेचा. याला म्हणायचं दर्शन. आणि हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं विज्ञान किंवा आमचं आगम किती तार्किक आहे, किती वैज्ञानिक आहे हे आम्हाला पटतं की एवढ्या बारीक गोष्टीला दर्शन चेतनेला देखील त्यांनी सांगितलं. त्यावेळेला हे शब्द त्यांना वापरले नाही पण अर्थ हाच त्या ठिकाणी अभिप्रेत होता. तर आता मला वाटते दर्शन चेतना क्लिअर झाली असेल. ठीक आहे? व्याख्या पहा. सामान्य विशेषात्मक पदार्थों के आकार विशेष को ग्रहण न करके. आता इथे जरी सामान्य विशेषात्मक म्हटलं तरी पदार्थच मुळात सामान्य विशेषात्मक आहे. म्हणून पदार्थाचा आकार विशेष ग्रहण न करता जो केवळ निर्विकल्प रूपाच्या अंशाचा स्वरूप मात्र सामान्याचं सत्तापणाचं जे ग्रहण होत आहे त्याला परमागमामध्ये दर्शन असं म्हटलेलं आहे. म्हणून जरी सामान्य विशेषात्मक, कारण पदार्थ सामान्य विशेषात्मकच आहे, तर त्यातला सामान्य इथे अभिप्रेत नाही. व्याख्या वाचून असं वाटेल कधी की सामान्य यातलं हा घ्यायचा का, तर तो घ्यायचा नाही. तिथे केवळ आपल्याला निराकार प्रतिभास झालेला आहे, आकृती जाणवली नाही.
रंग जाणवला नाही, रस जाणवला नाही, काही जाणवलं नाही. केवळ सत्तारूप अवलोकन आम्हाला झालेलं आहे. हा झाला दर्शन चेतना. पदार्थों की विशेषता न समझकर जो केवल सामान्य का अथवा सत्ता स्वभाव का ग्रहण करता है उसे दर्शन कहते हैं. उसे निराकार कहने का भी यही प्रयोजन है कि वह नेय वस्तुओं की आकृति विशेष को ग्रहण नहीं कर पाता. दर्शनाला नेहमी निराकार म्हटलेला आहे. याचा अर्थ दर्शन गुणाच्या माध्यमातून वस्तूचा आकार ग्रहण केल्या जात नाही, म्हणून त्याला निराकार म्हटलं, निर्विकल्प म्हटलं, सामान्य म्हटलं. पण सामान्याचा आत्ताचा अर्थ नाही लावायचा. सामान्य म्हणजे आत्ता मी जो सांगितला तो लावायचा. हा सामान्य अशा प्रकारचं त्याला म्हणायचं. पण समजा कोणी प्रश्न विचारला, दर्शन गुणाला आकार आहे का, की दर्शन गुण निराकार आहे, तर काय उत्तर येईल? ज्ञान गुणाला आकार आहे का, दर्शन गुणाला आकार आहे का? ऍब्स्ट्रॅक्ट वाचक आहे हे सगळे, भाववाचक शब्द आहे. भाववाचक शब्द कधी आकार सहित असतात का? उत्तर काय राहील? नसतात. काल सांगितलं ना, ज्ञानगुण निर्विकल्प आहे आणि त्याची पर्याय सविकल्प आहे. सविकल्पात्मक आहे. हो. हा. आणि दर्शन गुणाची इतर सगळे गुण जे आहेत ते निर्विकल्प आहे आणि त्याची पर्याय सुद्धा निर्विकल्प आहे. त्यामुळे दर्शन गुणाचाही गुणही निर्विकल्प आणि त्याची पर्याय पण निर्विकल्प. हे बरोबर आहे. पण आता दर्शन गुणाला मुळात आकार आहे का? जीवद्रव्याचा आकार राहील दर्शन गुणाला. म्हणजे जसा जीवद्रव्याचा आकार असेल. हा, जीवद्रव्य. कारण आमचं सिद्धांत पहा, आमचे जे सामान्य गुण आहे त्याच्यामध्ये एक गुण कोणता आहे? प्रदेशत्व गुण. प्रदेशत्व गुण काय सांगतो? की प्रत्येक गुणाला किंवा द्रव्याला आकार आहेच, आहे ना. मग जीवद्रव्याचा जो आकार आहे तोच दर्शन गुणाचा आकार आहे. कारण आमच्या पूर्ण आत्मप्रदेशांवर दर्शन गुण व्याप्त आहे. असा एकही प्रदेश सुटला नाही की ज्या ठिकाणी दर्शन गुण नाही, आणि म्हणून दर्शन गुणाला आकार आहे. पण दर्शन वस्तूला आकार सहित जाणत नाही, म्हणून निराकार म्हटलंय, म्हणून निर्विकल्प म्हटलेलं आहे. हे इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता दर्शनोपयोग कितने प्रकार का है? दर्शनोपयोग 4 प्रकारचा: चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन. आता उपयोग आणि ज्ञान दर्शन मार्गणा में क्या अंतर है? आता 2 मार्गणा, म्हणजे आम्ही दर्शन मार्गणा पण पाहिली, आता ज्ञान मार्गणा पण पाहिली, आणि या ठिकाणी उपयोग आहे. आता उपयोग आणि ज्ञान आणि दर्शन असं जर आम्हाला पाहायचं असेल, याच्यात कथनचित भेद जर आम्हाला बघायचा असेल, तर तो आम्हाला कसा त्या ठिकाणी वेगळा करता येईल? वेगळा करताना उपयोग काय आहे आणि ज्ञान आणि दर्शन गुण काय आहे? तर ज्ञान आणि दर्शन गुण आम्ही जेव्हा व्याख्या करू त्याची, तर ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना जीवाचं जे ज्ञान विशेष आहे, जे काही पर्याय आहे, त्याला आम्ही ज्ञान म्हणू. दर्शन गुणाचा क्षयोपक्षम असताना दर्शन गुण म्हणू. आणि हा लब्धी रूप झाला, आणि या लब्धीला जेव्हा जीव एकाग्र होऊन कार्यान्वित करेल, तिकडे प्रवृत्ती करेल, तो झाला उपयोग. म्हणून मार्गणा दर्शन आणि ज्ञान आणि उपयोग याच्यामध्ये कथनचित फरक लावायचा, की इथे त्याची प्रवृत्ती रूप क्रिया दिसत आहे, आणि याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी क्षयोपक्षमानी होणारी पर्याय दिसत आहे. म्हणून उत्तर पहा, स्व और पर को ग्रहण करने वाले परिणाम विशेष को उपयोग कहते हैं. ग्रहण करणाऱ्या परिणामाला उपयोग म्हटलेला आहे.
वह उपयोग ज्ञान मार्गना और दर्शन मार्गना के अंतर्भूत नहीं होता है, क्योंकि ज्ञान और दर्शन इन दोनों के कारण रूप ज्ञानावरण और दर्शनावरण के क्षयोपशम के उपयोग के मानने में विरोध आता है. कारण क्षयोपशम तर आम्हाला आहे, पण क्षयोपशम असताना प्रत्येक वेळेला उपयोग राहीलच असं नाही. क्षयोपशम बऱ्याच गोष्टींचा असतो, पण उपयोग जेव्हा आम्ही त्याच्यावर एकाग्रता करू, केंद्रित होऊ, त्यावेळेला उपयोग आहे. म्हणून उपयोग आणि ज्ञान आणि दर्शन याच्यामध्ये थोडा कथंचित हा फरक आपल्याला करता येतो. साकार उपयोग ज्ञान मार्गना में और अनाकार उपयोग दर्शन मार्गना में अंतर्भूत होते हैं, क्योंकि ये दोनों ज्ञान दर्शन रूप ही है. किंवा कथंचित एवढा बारीक फरक पाहायचा नसेल तर आम्ही त्याला एकच आहे असं देखील म्हणता येऊ शकतं अभेद विवक्षेनी. ज्ञान आणि दर्शन मार्गना का अर्थ क्षयोपशम सामान्य या लब्धी है और उपयोग उसका कार्य है. कधी कधी आम्हाला लब्धी तर असते, जसं आता एखाद्या व्यक्तीला 4-5 भाषा येतात, 4-5 भाषांची लब्धी तर तिच्या जवळ आहे, तेवढा ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम तिच्या जवळ आहे, पण उपयोग 4 भाषांचा एका वेळी होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग उपयोग कसा आहे? एका वेळेला एकाचीच प्रवृत्ती असणार आहे. अशा तऱ्हेने उपयोग आणि लब्धी याच्यामध्ये कथंचित फरक करायचा आहे. अतः इन दोनों में भेद है, परंतु इन दोनों के स्वरूप को वैसा देखा जावे तो दोनों में कोई भेद भी नहीं है, क्योंकि उपयोग भी ज्ञान दर्शन स्वरूप है और मार्गना भी. म्हणून पाहिलं, एका दृष्टीने पाहिलं तर भेद नाही असं देखील आम्ही म्हणू शकतो, आणि या दृष्टीने पाहिलं तर भेद आहे असं देखील कथन करता येऊ शकतो. उपयोग के कितने स्थान होते हैं? आता उपयोगाची स्थानं किती राहतील एकूण? 8 ज्ञानोपयोग आहे आणि 4 दर्शनोपयोग आहे. असे उपयोग 12 प्रकारचे आहे, आणि या 12 उपयोगांचे स्थान जर आम्हाला काढायचे असतील तर किती स्थानं निघतील? तर त्यांनी विवरण दिलं की उपयोगाचे 9 स्थान होतात. 9 स्थानामध्ये कोणकोणते लावू शकतो आम्ही? कमीत कमी एक पहिलं स्थान आम्हाला लावता येऊ शकतं की ज्या ठिकाणी केवली भगवान आहे त्यांना केवल ज्ञान आणि केवल दर्शन असे 2च उपयोग त्यांना असू शकतात. म्हणून उपयोगाचं पहिलं स्थान 2 याचं केवल दर्शन आणि केवल ज्ञानाचं. 3 स्थानं लावायची असेल, शुद्धोपयोग शुभोपयोग हा शुभ वेगळे वेगळे काय? नाही, तो या ठिकाणी अभिप्रेत नाही आहे. शुभोपयोग अशुभोपयोग आणि शुद्धोपयोग शुद्धोपयोग हा इथे अभिप्रेत नाही. तो उपयोग एका वेळी एका समयात एकच असतो. जर जीवाचं लक्ष शुभाकडे प्रवृत्त असेल तर तो शुभोपयोग, अशुभामध्ये तो रत असेल तर अशुभोपयोग. तो इथे अर्थ अभिप्रेत नाही. उपयोग हे जीवाचं लक्षण आहे आणि लक्षणाच्या अपेक्षेने या ठिकाणी उपयोगाची प्रवृत्ती सांगितली आहे. हे उपयोग वेगळे आहे, हे उपयोग वेगळे आहे. हे उपयोग वेगळे आहे नाहीये, त्याला वेगळ्या पद्धतीने पाहावं लागतं. वेगळ्या पद्धतीने काय? हा उपयोग वेगळा, हा सर्व जीवांना आहे. एक म्हणजे काही उपयोग सर्व संसारी जीवांना आहेतच, त्यामधला तिथे अशुभोपयोग असेल तर शुभोपयोग नाही. अशा तऱ्हेने त्यांची वेगळी आणि गुणस्थानानुसार. आता हा उपयोग कसा आहे? अगदी निगोदी जीवांपासून आपण लावणार आहे. त्यामध्ये उपयोग लावा म्हटलं तर आम्हाला क्रम करावा लागतो. मग आम्हाला सांगावं लागतं 3 गुणस्थानापर्यंत शुभोपयोगच आहे, 4 ते 6 गुणस्थानं शुभोपयोगाची आहे, पुढे शुद्धोपयोगाची आहे. ते वेगळ्या पद्धतीने गुणस्थानाच्या पद्धती तिथे वेगळ्या पडल्या आहे. म्हणून त्या आणि हा एक नाही करायचं, कारण शब्द कमी आहे आणि त्या शब्दांनी कधी कधी दुसरा आशय पण आचार्यांना सांगायचा आहे. म्हणून 2 उपयोगाचं पहिलं स्थान आपण बघितलं.
आता तीन उपयोगाचं स्थान कोणतं असू शकेल? दोन. तीन उपयोग कोणतं स्थान असेल? तीन उपयोगाचं कॉम्बिनेशन कसं बसेल? अचक्षुदर्शन असेल एखाद्या पहिल्यांदा हा आणि बरोबर. त्याच्यासोबत मतिज्ञान आणि श्रुतज्ञान. हा म्हणजे कुमती कुश्रुत. कुमती आणि कुश्रुतज्ञान. कुश्रुत कारण एकेंद्रिय जीव लावतोय त्याच्यामुळे निश्चितपणे कुमती कुश्रुत इथे आपण आणि जेव्हा दोन अचक्षु. ज्ञान पाहिले, जेव्हा दोन हो. ज्ञान पाहिले म्हणजे दोन उपयोग पाहिले, केवल ज्ञान उपयोग आणि हो. दर्शन उपयोग, म्हणजे हो. केवल दर्शन उपयोग. तर हे तर हम्म. म्हणजे ते युगपतच आहे. त्याच्यामुळे मग हो. त्यांना असं वेगवेगळं आपण स्थान तर देऊ शकत नाही की नाही, जिथं नाही केवली ना वेगळं भगवंतांचं. नाहीच आहे. एकच आहे कारण ते अखंड एक अभिप्रेत चेतना आहे आणि चेतनेची ही दोन रूप आहे तिथे. पण उपयोग पाहायचा आहे ना आपल्याला 8 आणि 4 मध्ये बसवायचं आहे ते गणित 12 मध्ये. हम्म मग आपण हम्म कोणतं बसवू? त्यांना केवल ज्ञान आहे आणि केवल दर्शन आहे. 8 आणि 4 हम्म मध्ये बसवायचं आहे म्हणजे 12 टोटल पाहायची आहे आपल्याला ही. हम्म आणि यातलेच घेऊन आपल्याला कॉम्बिनेशन बनवायचे कोणकोणती स्थानं होऊ शकतात उपयोगाची. तर हे हम्म एक स्थान होऊ शकतं 13व्या गुणस्थानाचं हे स्थान होऊ शकतं. याच्या कमी तर एकच उपयोग राहील असं तर कुणीच नाहीये. नाही. मुक्त नाही संसारी नाही. हा म्हणून हे हम्म दोन स्थानं म्हणजे दोन गुणांचं स्थान एक मिनिमम राहीलच. हम्म 3 असेल तर आता पाहिलं आपण कुमती कुश्रुत आणि अचक्षु दर्शन. अचक्षुदर्शन. कुठपर्यंत हे? तीन इंद्रिय कुठपर्यंत जीवापर्यंत. स्थान राहील? तीन तीन इंद्रिय इंद्रिय जीवापर्यंत. जीवांपर्यंत हा हे स्थान राहील. आता अजून दुसऱ्या पद्धतीने बसते का तीन उपयोग कोणते? बसू नाही शकत तीन उपयोग. आता 4 उपयोगाचं स्थान पाहायचं असेल हम्म. त्याच्यात काय वाढवावं लागेल? चक्षुदर्शन. चक्षुदर्शन वाढवावं लागेल. म्हणून कुमती कुश्रुत चक्षुदर्शन अचक्षुदर्शन असं आपल्याला कुठून कुठपर्यंत लावावं लागेल? 4 इंद्रिय जीवांपासून पासून पुढे तर पंचेंद्रियापर्यंत. हा कोणते पंचेंद्रिय आता इथे की ज्यांना नियमपूर्वक हेच आहे. नियमपूर्वक हेच आहे ते असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत लावावे लागेल. असंज्ञ राहते. हा हा कारण संज्ञी लावल्याबरोबर आमचे उपयोग बदलू शकतात. हे राहू शकतात संज्ञीला पण दुसरेही राहू शकतात. म्हणून नियम कुठे अवधी लागेल? दर्शन राहू शकेल. असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत. म्हणून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत हे 4 उपयोग राहतील. 5 लावायचे असेल तर हम्म. आता 5 मध्ये पहा एखादा नारकी मिथ्यादृष्टी जीव आहे त्याला किती उपयोग आहे? कुमती किंवा देव कुश्रुत आणि कुअवधी अवधी. आणि चक्षु आणि अचक्षु अचक्षु दर्शन असे 2 म्हणजे दर्शन त्या उपयोग. जीवांना 5 5 उपयोग आहे. त्याच्यापेक्षा जास्त उपयोग त्यांना राहणार नाही. म्हणून ते जीव लावताना संज्ञी पंचेंद्रिय लावले असे पण त्याच्यामध्ये हा फरक केला मिथ्या दृष्टी असणारे संज्ञी पंचेंद्रिय नरकामध्ये असेल देवामध्ये असेल यदा कदाचित मनुष्य गतीतही असू शकतात तिर्यंचही असू शकतो. 6 लावले तर अवधी दर्शन वाढवावं लागेल. हा वाढवावं लागेल आणि जीव वेगळे करावे लागतील. म्हणजे म्हणजे संज्ञी स्वामित्व जीव. वेगळं पाहावं संज्ञी. लागेल. कुअवधी हा सुमती संज्ञी जीव. सुश्रुत संज्ञी आणि सम्यक दृष्टी. आता सम्यक सम्यक दृष्टी दृष्टी काय? म्हणावं लागेल. 5 मध्ये मिथ्या दृष्टी म्हटलं 6 लावताना
सम्यक दृष्टी लावावं लागेल, कारण अवधी दर्शन कुणाला राहील? सम्यक सम्यक दृष्टी दृष्टी. जीवांनाच अवधी दृष्टी जीवांना. दर्शन असते. त्यामुळे 3 ज्ञान, सुमती, हम्म. सुश्रुत, सुअवधी आणि हम्म. चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन. ठीक आहे. हम्म. नंतर 7 लावले आपण तर आता इथून स्वामी मात्र सगळे सम्यक दृष्टीच सम्यक असणार आहे. दृष्टी. त्याच्यामध्ये बरोबर. मनपर्य ज्ञान वाढेल. मनपर्य ज्ञान वाढवावं लागेल. मनपर्य म्हणजे ज्ञान वाढलं. हा, मनपर्य वाढलं. नंतर 8 वाले कोणी राहतील का? नाही. 8चं स्थान राहू शकते का? नाही, कारण केवळ दर्शन नाही राहू 8चं शकत. हा, म्हणून 8चं स्थानच नाहीये. मग 9चं स्थान राहू शकते का? नऊचं 9चं लावलंय त्यांनी. शाईक सम्यक दृष्टी मुनी राजके, 5 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग. पण एका वेळी एका जीवाला हे स्थान राहणार नाही. त्यांना एक तर 4 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग असंच स्थान त्यांना राहील. 9चं स्थान लावलं शाईक सम्यक दृष्टी मुनी राजके. पण हे 9चं स्थान काही लागत केवळ नाही. दर्शन 4 दर्शनोपयोग म्हटल्यानंतर केवळ दर्शनोपयोग तर राहतच नाही ना. आणि राहील. हो केवळ ना, राहतच दर्शनोपयोग नाही. जेव्हा असेल आणि तेव्हा केवळ बाकीचे राहणारच आणि नाही. आणि ज्ञानोपयोगही नाही राहणार ना. 5 ज्ञानोपयोग पण ते 5 नाही राहत. त्याचे 4 राहू शकतात. 5 नाही राहणार. 4 आणि 3चं स्थान लागते. 9चं लागत नाही. यांनी काय विवक्षा घेतली काय माहिती, पाहावं लागेल. 10चं लावलं तर अं, हा. यांना राहू शकतात. 7 मध्ये म्हणजे मनुष्याला त्यांनी सु आणि सु दोन्ही सगळे घेतले आहेत त्यांनी. सगळे घेतले त्यांनी. आता छद्मस्त मनुष्यांना अशा प्रकारचं त्यांनी घेतलं. 7 ज्ञानोपयोग, केवळ ज्ञानोपयोग सोडला आणि दर्शनोपयोगामधला केवळ दर्शन सोडून 10चं स्थान लावलं. किंवा 6 आणि 4. 4 पण नाही लावतायत. विभंगावधी किंवा मनपर्य ज्ञानिके बिना पर्याप्त मनुष्योंके. हा पण नाही लागत. 4 दर्शन पण नाही लागत. खालचं पण नाही लागत. दर्शन आणि कसे 12चं 8 सगळे एका त्याची वेळी कसे काहीतरी झाले? नोट खाली दिलेली आहे त्यांनी, ती वाचावं लागेल आपल्याला. वाचावं लागेल. नोट ते पाहावं पाहावं लागेल, लागेल. मग समजेल, मग लक्षात येईल ते आपल्या काय त्यांनी मग कोणत्या लक्षात येईल अपेक्षेने त्यांनी काय घेतलं. विवक्षा लावली ती. हम्म. नोट पाहू पहिले. स्वकीय ज्ञानोपयोग एवं स्वकीय दर्शनोपयोग को ग्रहण करने पर और भी स्थान बन सकते हैं. उनका यहाँ ग्रहण नहीं किया. जैसा चक्षु दर्शनोपयोग में 7 ज्ञानोपयोग एवं 1 चक्षु दर्शनोपयोग. अशा प्रकारे 8 म्हणजे स्वकीय लावून 1 वाढवलं तर 5 उपयोग के स्थान में मति ज्ञानी, श्रुत ज्ञानी, मनपर्य ज्ञानी अथवा चक्षु अचक्षु दर्शनोपयोग बन जाते हैं. लेकिन वहाँ अवधि ज्ञानी एवं अवधि दर्शनी भी हो सकते हैं. इसीलिए उनका यहाँ ग्रहण नहीं किया. ऐसे और भी स्थानों को समझ लेना चाहिए. हे काही नोट मध्ये क्लिअर नाही आहे. नाही, ते दुसरंच सांगितलं काहीतरी. दुसरंच सांगितलं. आपल्याला हेच लावावे लागतील, कारण 4 दर्शनोपयोग तर कोणत्याही जीवाला एका वेळी असू शकतच नाही. असला तर 1 दर्शनोपयोग, केवळ दर्शनोपयोग, नाही तर 3 राहतील. त्याच्यामुळे हे तर स्थान माझ्या मते बरोबर नाही आहे. आणि 7 पण दर्शन ठीक आहे. ज्ञानोपयोग एका वेळी कसे राहू शकतील? एका वेळी एका जीवाला नाही, पण नाना जीवांच्या अपेक्षेने 7 राहू शकतात. हा, म्हणजे छद्मस्त हे नाना आहे जीवांच्या मुनी अपेक्षेने सांगितलं मग त्यांनी. नाही, सामान्य अपेक्षेने लावायचं मग ते 7चं. पहिल्या गुणस्थानापासून सामान्य अपेक्षेने लावायचं ते. हं. मग लागू शकतो ते समजा. परंतु 4 दर्शन तर लागतच नाही. 6 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग हे कॉम्बिनेशन तर काही लागत नाही.
क्या दोनों कोणचीच नाही उपयोग लागत एक नाही हे साथ खालचे होते? 8 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग ते एका वेळी लागतच नाही. नाही, ते पण नाही लागत, ते पण नाही लागत. 7 ज्ञानोपयोग आता मग आणि त्याच्या 3 दर्शनोपयोग तेही लागत नाही एका वेळी. 7 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग एका वेळी एका जीवाला नाही, पण नाना जीवांच्या अपेक्षाही लागतं नाना ते. नाना जीवांच्या पण हे कोणाला आता कुमती, कुश्रुत, कुअवधी असेल, कोणाला 4 सुज्ञान असतील, असं लागू शकतं. पण हे तर 2 तर लागतच नाही. 6 ज्ञानोपयोग, 4 दर्शनोपयोग आणि 8 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग. हे तर काही लागत नाही. पाहू त्याचं काही आलं असेल विवरण पुढे तर. क्या दोनों उपयोग एक साथ होते हैं? दोन्ही उपयोग एक साथ होतात का? नाही. एकदा नाही. म्हणजे केवळ ज्ञान केवळ छद्मस्त ज्ञानी जीवाला छद्मस्त जीवांना नाही, छद्मस्त हा जीवांना नाही, केवलींना आहे. फक्त केवली है ना? भगवंतांना होऊ शकतात. आहे म्हणून छद्मस्तांना नाही, केवली भगवंतांना आहे. नहीं, संसारी छद्मस्त जीवों के दर्शनोपयोग पूर्वक ही ज्ञानोपयोग होता है. उनके दोनों उपयोग एक साथ नहीं हो सकते. केवली भगवान के दर्शनोपयोग और ज्ञानोपयोग एक साथ होते हैं. कौन कौन से उपयोग संसारी एवं सिद्ध दोनों के होते हैं? कोणते उपयोग असे आहे की जे संसारी जीवांना पण आहे आणि सिद्ध जीवांना पण आहे? केवळ ज्ञान, केवळ दर्शन. केवळ ज्ञानोपयोग केवळ आणि केवळ ज्ञान दर्शन. आणि केवळ दर्शन. हम्म. कारण 13व्या गुणस्थानात होतं अरिहंतांना आणि सिद्धांना आहे, म्हणून सिद्ध भगवंतांनाही आहे आणि अरिहंतांना संसार अवस्थेत संसारीमध्ये त्यांना संसारी अरिहंतांना म्हटलेलं आहे. संसारीमध्ये घेतलं. म्हणून त्यांना तसं म्हटलेलं आहे. ये दोनों उपयोग संसारी जीवों में संयोग एवं अयोग केवली भगवान के होते हैं. इन दोनों गुणस्थान वाले संसारी है, क्योंकि कहाँ भी है संसारिण त्रस स्थावरा. इन भगवंतों के भी त्रसनाम कर्म का उदय होता है. कारण पंचेंद्रिय त्रसनाम कर्माचा उदय हा 14व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत असतो आणि त्या अपेक्षेने त्यांना या ठिकाणी संसारी म्हटलेलं आहे. इसीलिए उन्हें संसारी कहा जाता है. तथा सिद्ध भगवान के भी ये दोनों उपयोग होते हैं, क्योंकि उपयोग जीव का लक्षण है. आता हा चार्ट जरा लावाल. हा चार्ट थोडासा महत्वाचा आहे. आपण आता जीव समासाचा नाही लटकवलं गेली समजा तर बाजूला देऊन द्याल. तसं शक्यतो न्यूज आणि जीव वापस समासाचा आपण जसा चार्ट पाहिला तशाच प्रकारचा हा ज्ञानोपयोगाचा देखील चार्ट आपल्याला लावायचा आहे. याच्यामधला पहिला आकडा जो आहे हा ज्ञानोपयोगाचा आहे आणि दुसरा आकडा त्या मार्गाने संबंधीचा आहे. जसं पहिल्या याच्यामध्ये गती 6 आणि 4 असं दिलेलं आहे, तर 6 आकडा हा 6 ज्ञानोपयोगाचा आहे. 6 ज्ञानोपयोग कोणते? तर कुमती, कुश्रुत, कुअवधी, सुमती, सुश्रुत, सुअवधी असे 6 ज्ञानोपयोग. आणि हे लागतात किती गतीत? 4ही गतीत. आणि दुसरा 2 ज्ञान म्हणजे केवल ज्ञान, मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान. हे 2 ज्ञान केवळ एक मनुष्य गतीतच लागते. म्हणजे 2 आकडा ज्ञानोपयोगाचा, नंतरचा आकडा गतीचा. अशा रीतीने या चार्टला आपल्याला बघायचं आहे. याच्यावर थोडा विचार करा आणि उद्याला हा चार्ट आपण बघू. थोडासा बारीक आहे आणि लक्षात घेऊन सोडवावा लागतो. उद्याला पाहू हे प्रकरण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.